ज्या 50% आरक्षणाच्या लिमिटमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास अडथळा निर्माण होतोय, ती लिमिट नक्की काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 1979 साली मंडल आयोगाने एक शिफारस केली. त्यामध्ये सांगितलं की ओबीसी लोकांना 27% एवढं आरक्षण द्या. ही शिफारस 1990ला लागू करण्यात आली, पण त्यानंतर देशभरामध्ये खूप जास्त गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ एवढा वाढला की सरळ केस सुप्रीम कोर्टात गेली. 1992 मध्ये इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की भारतामध्ये आरक्षणाची लिमिट ही 50% एवढीच करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की यामुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना न्याय मिळणार नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने 50% एवढा आरक्षणाचा कट ऑफ ठेवला. पण यामध्ये फक्त एकच अपवाद आहे. जर का काही विशिष्ट परिस्थिती असेल तर सरकार 50%ची लिमिट तोडू शकतं, पण ही विशेष परिस्थिती सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध करणं खूपच जास्त अवघड असतं. 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% एवढं आरक्षण दिलं, पण यामुळे आरक्षणाची लिमिट 60%च्या वर जात होती. यामुळे सुप्रीम कोर्टाने 2021ला हा कायदाच रद्द करून टाकला. कोर्टाचं असं म्हणणं होतं की मराठा समाज हा मागासलेला आहे, पण 50%ची लिमिट तोडण्यासाठी जे विशेष कारण लागतं ते कारण इथे दिसत नाही किंवा महाराष्ट्र सरकार ते कारण देऊ शकलं नाही. आता प्रश्न असा आहे, ही लिमिट ठेवायची का बदलायची? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.